ब्रँडचा बँड लोक वाजवतात. बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंनी जी मुक्ता फळं उधळली ना, ती म्हणजे ज्या ठाकरेंच्या अस्तित्वावर, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनीच जर त्यांना राजकीय जन्म दिला असेल, ज्या ठाकरे ब्रँडवरच ज्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, आणि त्यामुळेच तर खऱ्या अर्थानं त्यांना जे काही देवेंद्र फडणवीसांनी 4 दाणे पुढे टाकले, त्याचं कारणच मुळामध्ये ठाकरे होतं. म्हणून त्यांना ते 4 दाणे पुढे पडलेले होते. आणि त्याच ठाकरे नावाचा बँड वाजवायला निघालेले एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरेंचं नाव वजा करून बघा, तुमचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये कुठं असेल ते आपल्या लक्षात येईल. मुंबई बेस्ट पतपेढीचा जो निकाल आलाय ना, त्यावरनं भाजपचे नेते जे प्रसाद लाड, म्हणजे 0+0 3-0 किंवा यांना भोपळा फोडता आला नाही तो ब्रँड संपला, किंवा ते आशिष शेलार जे आकलेचे तारे तोडतायत की हे तोंडावर पडले, आमचे शशांकराव आणि आमचे प्रसाद लाड निवडून आले, आणि आता यापुढे ती म्हणजे जेवढं काही विश्लेषण, म्हणजे या बेस्ट पतपेढीचा निकाल आला आणि महाराष्ट्रातनं ठाकरे ब्रँड आता मुंबईतनं कायमचा हद्दपार झाला असं जे विश्लेषण लोक करू पाहत आहेत, जे आकलेचे तारे हे भाजपाची लोक तोडतायत आणि त्यांनी पोचलेली मंडळी अगदी त्याच धर्तीवर विश्लेषण करतायत. बांधवांनो, खऱ्या अर्थानं जर ठाकरे ब्रँड संपला आणि गुजराती ब्रँड निवडून आला असता तर म्हणता आलं असतं मोदी शहा ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालला नाही. मुंबईच्या पतपेढी निवडणुकीमध्ये तो मोदी शहा ब्रँड नाही चालला, तिथे मराठी ब्रँड चालला. आणि या निवडणुकीवरनं जर तुम्हाला खरोखर मुंबई महानगरपालिकेमध्ये आता म्हणजे ठाकरेंचं काही अस्तित्वच राहणार नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, तर मग या अगोदर सुद्धा 2006 ते 2011 आणि 2011 ते 2016 असे 10 वर्षे हा शशांकराव म्हणजे हा यांचा या युनियनचा विजय झालेला आहे. आणि 85 ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा भगवा फडकतोय. म्हणजे या बेस्टच्या पतपेढीवरनं तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे जे अंदाज आडाखे बांधतायत, हे म्हणजे पिंपळाच्या सालीवरनं वडाच्या सालीचा म्हणजे इतिहास सांगणे किंवा वडाची साल पिंपळाला लावणे, याला काय अर्थ आहे? म्हणजे हे विश्लेषणच मुळामध्ये चुकीचं आहे. कारण जर हे एकनाथ शिंदे जर खरोखर म्हणत असतील की आता या ठाकरेंचा बँड वाजवला, अहो एकनाथ शिंदेजी, जर हे बाळासाहेब ठाकरे नसते तर तुमचा राजकीय जन्मच झाला नसता. आणि जर खरोखर तुमच्या नावाच्या अगोदर जर ठाकरे नसतं ना राजकीय नाव, तर तुम्हाला हे 10-5 पुढे जे दाणे टाकले भाजपनं ते टाकले नसते. हे जे काही पदरात पडलं, तुमच्या मुख्यमंत्री पद असेल किंवा आता तुम्ही सरकारमध्ये असाल, जे मंत्रीपद असतील, हे तुम्हाला जे मिळालंय ना ते ठाकरे ब्रँडमुळे मिळालेलं आहे. म्हणून ठाकरे ब्रँडचा बँड तुम्हीच काय, पण अवघी मोदी शहा ही सगळ्यांनी जरी ठरवलं तरी महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडचा बँड वाजवण्याची लायकी नक्कीच कुणातही नाही आणि ती असूच शकत नाही. कारण ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनाचा हुंकार आहे, ती अस्मिता आहे मराठी माणसाची. कारण जर म्हणजे यापूर्वी शशांकराव म्हणजे तो कामगारांचा विजय आहे, तो मोदी गुजराती ब्रँड चमकला जर असता, मोदी शहांच्या नावावर निवडणूक लढून तुम्ही जिंकला असतात तर म्हणता आलं असतं की आता मुंबई नक्कीच गुजरात्यांच्या दावणीला बांधली जाऊ शकते. पण या केवळ एका पतपेढीवरनं तुम्ही जर असा अंदाज बांधणार असाल तो पूर्णतः चुकीचा आहे. आणि जे लाड जे म्हणतात 0+0 = 3-0, अहो तिथे फक्त एकनाथ शिंदे, किरण पावसकर यांनी एकनाथ शिंदेंनी अपशकुन केला, देवेंद्र फडणवीसांनी अपशकुन केला, म्हणून ते शशांकरावांचं पॅनल तिकडे जे आलं, लोकांनी तुम्हाला नाही निवडलं, तुमच्यापेक्षा ते कामगार नेते बरे असं. म्हणजे जिथे सत्ता आहे, संपत्ती आहे, जो अहंकार होता, एवढी पाशवी सत्ता आहे, पण तुम्हाला तिथं निकाल विकत घेता नाही आला. आमदार विकत घेता येतात, पण इथं तुम्हाला विकत घ्यायला कुणी भेटलंच नसावं कदाचित, म्हणून तुम्हाला हा निकाल घेता आलेला नाहीये. म्हणून पण ठाकरे ब्रँड जे मोदी आहेत, मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना त्यांचं भाषण जर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय पूर्ण होत नसेल तर तुम्ही कोण टिकोजी राव? तुमच्या म्हणण्यानं हा ठाकरे ब्रँड कसा संपेल हो? मोदींना ठाकरे नाव लागतं भाषणाला, लोकांना बोलायला.
शहांना सुद्धा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय चालत नाही, त्यांचं पानही हालत नाही. आणि एकनाथ शिंदेचं तर बुडच त्याच्यावर आहे. थोडं जर इकडं तिकडं जर झालं, ठाकरे नाव जर निघालं, तर आपल्या जाद्यांच्या त्या कमाईवर आपण राजकीय भवितव्य नाही टिकू शकणार. शिंदेजी, आपल्याला ठाकरे ब्रँडचाच आधार लागणार आहे यापुढेही, किमान राजकारणात. आणि तुम्हाला तुमची किंमतच मुळामध्ये ठाकरे ब्रँड मुळे आहे. आणि जे शेलार जे म्हणाले ना की हा तोंडावर पडले, भोपळा चाला, होय, पण एवढं लक्षात ठेवा की ही मुंबई महानगरपालिकेचा निकाल नाहीये. मुंबई महानगरपालिका ही हिंदी विरुद्ध मराठी होणार आहे, ही गुजराती विरुद्ध मराठी होणार आहे, ही मोदी शहा विरुद्ध ठाकरे होणार आहे. ती देवेंद्र फडणवीस विरुद्ध नाही, कारण हे देवेंद्र असतील, एकनाथ शिंदे असतील, प्रसाद लाड असतील, आशिष शेलार असतील, हे किरण पावसकर असतील, तिथली जेवढी काही मंडळी शिलेदार म्हणून काम करतायत मोदी शहांचे, ते फक्त हिंदीचे हस्तक आणि गुजरातींचे समर्थक असतील. त्यावेळी निकाल वेगळा असू शकतो. ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातनं कधीही हद्दपार होणार नाही. दोन बंधू एकत्र आलेत याचा निकाल, आणि हा जो ठाकरे ब्रँड संपला असं ज्यांना ज्यांना वाटतं, काही हरकत नाही. गोड म्हणजे दिवसा पडणारी स्वप्न बरी असतात, घ्या ती दिवा स्वप्न पहा, कारण अशी स्वप्न पाहिल्याशिवाय त्याशिवाय तुम्हाला आनंद मिळणार नाही. पण एवढं लक्षात ठेवा, बेस्ट पतपेढीमध्ये इतका सरकार असून सत्ता, संपत्ती, सगळे मार्ग, अगदी पॉकेटमध्ये पैसे निघाले, संदीप देशपांडेंनी आरोप केले, पण तरीही लोकांनी या सत्तेपेक्षा कामगाराची युनियन परवडली म्हणून शशांकराव यांना निवडून दिलं. त्या शशांकरावांचं, त्यांच्या युनियनचं खरोखर अभिनंदन. पण मुंबई गुजरात्यांच्या दावणीला नक्की बांधली जाणार नाही. मुंबई महानगरपालिकेचा जर अंदाज तुम्ही ह्या पतपेढीवरून बांधत असाल, तर मग मात्र हे कदापि शक्य नाही. म्हणजे कुठून कसं शक्य होणार नाहीये ते, कारण हा इथून पाठीमागेही शशांकराव आलेत आणि नंतर सेना होती, आता शशांकराव आहेत. म्हणजे याचा अर्थ पण मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सुधीर जोशींपासून तर आतापर्यंत ह्या मोदी शहांना कोणता गुजराती महापौर मुंबईवर नाही बसवता येणार आहे. तिथं मराठी माणूसच बसणार, आणि ठाकरे म्हणतील तेच धोरण असणार, आणि ठाकरे बांधतील तेच तोरण असणार, आणि तेच विजयाचं तोरण मुंबई महानगरपालिकेमध्ये असणार आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, बेस्ट पतपेढीवरनं जे मोदी ब्रँड, गुजराती ब्रँड चमकला का, आणि खरोखर ठाकरे ब्रँड खरोखर हरला का, असं आपल्याला वाटतं का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.